नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वामींमुळे आपल्यामध्ये काही बदल झाला आहे का? हा प्रश्न दिसायला साधा आहे, पण खरे तर हा एक गंभीर आत्मपरीक्षणाचा आरसा आहे. आपल्याला दररोज श्री स्वामी समर्थ म्हणण्याची सवय लागली आहे. नाम घेतले जाते, घरामध्ये फोटो आहे, मूर्ती आहे, पण या सगळ्याने खरे तर मन बदलले आहे का? आपले वागणे बदलले आहे का? हे स्वतःला विचारणे अत्यावश्यक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की स्वामींच्या कृपेमुळे, त्यांच्या शिकवणीमुळे आणि स्वामींच्या नामस्मरणामुळे आपल्यामध्ये खरोखर काही बदल घडला आहे का? चला तर आज आपले मन तपासून बघूया. मनाची स्थिती गोंधळातून शांतीकडे जात आहे. पूर्वी मन सतत चिंतेत असायचे. लहानसाच प्रसंग असो, तणाव खूप जास्त वाटायचा. मनामध्ये भीती, असुरक्षितता आणि असंतोष असायचा. पण स्वामींच्या नावाने सुरुवात केली आणि हळूहळू लक्षात आले की आपण एकटे नाही, तर आपल्या पाठीशी कोणीतरी आहे. स्वामींच्या कृपेमुळे मन शांत व्हायला लागले. आतून येणारा आवाज म्हणतो की कसलाही प्रसंग असू दे, स्वामी पाहतील. हे वाक्य आता त्रास कमी करते. तुम्हालाही मानसिकदृष्ट्या असा अनुभव आलेला आहे का? स्वामींचा मार्ग अहंकार सोडायला शिकवतो. पूर्वी वाटायचे की माझे मतच बरोबर आहे, मी जे म्हणणार तेच खरे. आजही चुकतो, राग येतो, पण तो राग आपोआप ओसरतो, कारण त्या अंतकरणामध्ये एक आवाज आहे की हे सगळे स्वामींचे आहे, तर तू का एवढे धरून बसतोस? हा बदल स्वामींच्या कृपेमुळे शक्य झाला आहे. ही गोष्ट जर तुम्हाला जाणवत असेल तर स्वामींप्रती श्रद्धा आणि समर्पण वाढलेले आहे. स्वामींमुळे आपण संकटात सुद्धा सकारात्मक राहायला शिकलो. पूर्वी अडचण आली की लगेचच चिंता, निराशा, स्वतःला दोष देणे सुरू व्हायचे. पण आता संकट आले की मन म्हणते की ही सुद्धा स्वामींची एक कृपाच आहे, यातून आपल्याला शिकायलाच मिळेल. स्वामींचे स्मरण केल्यावर लक्षात येते की प्रत्येक प्रसंगामागे एक उद्देश आहे आणि म्हणूनच संकटे आता समस्या वाटत नाही, तर त्या शिकवण वाटतात. पूर्वी फक्त संकटाच्या वेळी श्री स्वामी समर्थ म्हणायचो, पण आता दिवसाची सुरुवात आणि शेवट स्वामींच्या नावाने होतो. रोज नाम घेतल्याने मनामध्ये एक विशिष्ट शांतता टिकून राहते. सतत स्वामी सोबत असल्याची जाणीव होते. स्वामींच्या नावाची आता सवयच झाली आहे आणि ही सवय संस्कार बनली आहे. पूर्वी स्वतःचे चुकणे मान्य करणे कठीण वाटायचे. माझी चूक आहे हे म्हणणे म्हणजे पराभव वाटायचा. पण आता असे वाटते की चूक स्वीकारणे म्हणजे खरी प्रगती आहे. आज हातून चूक झाली की पश्चाताप होतो आणि मनामध्ये विचार येतो की आज जी चूक केली ती उद्या पुन्हा करायची नाही. स्वामींच्या संगतीमुळे संयम वाढला आहे. पूर्वी लहान गोष्टींनाही उशीर झाला की चिडचिड होत होती. एखाद्याने काही विपरीत बोलले की लगेचच त्याला प्रत्युत्तर द्यायचो. पण आता श्री स्वामी समर्थ असे म्हणताच तो राग अर्ध्यावरच निघून जातो. स्वामींचे नाव मनात आले की आता लगेच आपले मन बदलते. हा बदल कुठल्याही पुस्तकाने नाही, तर फक्त स्वामींच्या नामानेच झालेला आहे. स्वामींची कृपा आता वैयक्तिक न राहता कुटुंबातही भक्तीचा प्रसार झालेला आहे. पूर्वी घरामध्ये शांततेऐवजी फोन, टीव्ही, भांडणे चालायची. पण आता कधीकधी एखाद्या संध्याकाळी आरती, भजन किंवा नामस्मरण घरामध्ये सुरू होते. लहान मुलेही श्री स्वामी समर्थ असे मनापासून म्हणतात. कुटुंबामध्ये स्वामीनामाचा प्रसार, घरामध्ये शांतीचे वातावरण हे फक्त स्वामींमुळेच आहे. स्वामींची शिकवण आहे की चुकांमध्ये अडकून राहू नका, तर चूक सुधारा आणि पुढे चला. त्यामुळे आता पश्चाताप न करता प्रगती करायचे मनोधैर्य मिळालेले आहे. पूर्वी मन हे विचार करायचे की ते झाले नसते तर, पण आता मनात विचार येतो की पुढच्या वेळेला मी काय वेगळे करीन. त्यामुळे आता चुका त्रास देत नाही, तर त्या सुधारायची संधी वाटतात. अनेक वेळेला स्वामींची खूप उपासना करूनही काहीही घडत नाही. प्रार्थना करत राहतो पण उत्तर मिळत नाही. पण आता मन बंडखोरी करत नाही. स्वामींना सोपवले आहे हा विचार आता मनामध्ये टिकून राहतो. माझे काहीही नाही, जे आहे ते स्वामींचे आहे, जशी स्वामींची इच्छा. कारण स्वतःच्या मनाने स्वामीचरणी पूर्ण शरणागती घेतलेली आहे. आता सहनशीलता वाढली आहे. आधी चिडचिड झाली असते, पण आता गोष्टी सहज सहन करता येतात. कोणताही राग मनामध्ये न ठेवता दुसऱ्याला माफ करणे जमायला लागले आहे. आता लक्षात येऊ लागले आहे की सुख हे बाहेर नाही, तर समाधान हीच खरी संपत्ती आहे. मन आता सारखे स्वामींकडे खेचले जाते. कुठेही भरकटले तरी स्वामींचे स्मरण त्याला परत आणते. स्वामींचे आपण रोज नाव घेतो, पण खरंच विचार कधी केला का की या नामस्मरणामुळे आपल्या वागण्यात काही फरक पडला आहे का? राग येतो पण लवकर जातो, असहाय्य वाटते, पण आता मन म्हणते की स्वामी आहेत पाठीशी. पूर्वी अहंकार होता, पण आता नम्रता थोडी तरी जाणवते. संकटे आले तरी मन घाबरून जात नाही, कारण मनाला माहिती आहे की स्वामी आहेत ना. याचा अर्थ असा की आपल्यामध्ये बदल नक्कीच झालेला आहे. हाच तर खरा स्वामींचा आशीर्वाद आहे. पूर्वी जेव्हा आपले मन अस्थिर व्हायचे तेव्हा आपण बाहेर आधार शोधायचो. आज मन अस्थिर झाले की आतमध्ये स्वामीनाव आठवते. हा बदल फार मोठा आहे. आज स्वामींची शिकवण आपल्याला आपल्या कृतीवर थांबायला, विचार करायला शिकवते.
पूर्वी आपण आपल्या रागामध्ये अहंकारामध्ये गुरफटलेलो होतो, पण आज स्वामींना हे आवडेल का, हा एकच विचार आपल्याला थांबवतो. आपण अजूनही माणूसच आहोत, पण स्वामींमुळे आपल्यामध्ये एक साधक निर्माण झालेला आहे. हा बदल आपल्यामध्ये टिकवून ठेवण्यासाठी जास्तीत जास्त स्वामींची सेवा, उपासना, नामस्मरण करा. यापेक्षाही आपल्या जीवनामध्ये अधिक सकारात्मक बदल घडावेत यासाठी स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवून जागरूकतेने आपले कर्म करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की स्वामींमुळे आपल्या जीवनामध्ये नक्कीच सकारात्मक बदल घडलेले आहेत. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.